पावसाळ्याच्या दिवसात गाडीवरून प्रवास करताना बहुतांशी रेनकोटचा वापर केला जातो। मात्र काही जण गाडीवर पाठीमागे छत्री धरून बसत असतात। मात्र ही सवय जीवावर बेतण्याचा धोका असतो। अशीच एक घटना कोल्हापूर शहरात नुकतीच घडली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या 59 वर्षीय मीना दिलीपराव मगदूम या शहरातील संभाजीनगर जवळील ताराराणी कॉलनीमध्ये राहत होत्या। त्यांचे पती दिलीप मगदूम हे 25 वर्षापूर्वी महापालिकेतच कामाला होते। मात्र त्यांच्या अकाली मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर महानगरपालिकेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली होती। 2 मुले आणि मुलीची संपूर्ण जबाबदारी उचलत खचून न जाता त्यांनी मुलांना मोठं केलं। मुलांचे शिक्षण पूर्ण करत नंतर लग्न लावून दिलं। 1.5 महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या लहान मुलाचं लग्न लावलं होतं। त्यानंतर आयुष्याचा उरलेला वेळ सुखासमाधानाने व्यतीत करण्याचं त्यांनी ठरवलं होतं। मीना यांचा मोठा मुलगा सोनार काम करतो, तर मोबाईल दुकानात काम करणारा लहान मुलगा मीना यांना महापालिकेत सोडून कामावर जात असायचा। रोजच्या प्रमाणे सोमवारी म्हणजेच 1 जुलैला मीना या लहान मुलासोबत दुचाकीवरून महापालिकेत जात होत्या। पावसाची उघडझाप सुरू असल्याने त्यांनी छत्री डोक्यावर धरली होती। महाद्वार रोड परिसरात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांची छत्री उलटली। यावेळी तोल जाऊन मीना या दुचाकीवरून खाली डोक्यावर पडल्या आणि गंभीर दुखापतीमुळे नाकातोंडातून रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। आयुष्य कष्टात घालवलं, पण सुख घ्यायचं राहूनच गेलं। मीना यांनी मोठ्या कष्टाने एकटीने आपल्या मुलांना मोठं केलं होतं। स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या त्यांच्या मुलाने नुकताच नवीन फ्लॅट संभाजीनगर परिसरात घेतला होता। पुढचे आयुष्य मुलांसोबत आनंदाने जगण्याचं त्यांनी ठरवलं होतं। मात्र अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे।